काही गोष्टी आपल्याला असं वाटतील की आमच्या मनात तर असे विचार नव्हते, आमच्या मनात असे भाव नव्हते. पण थोडं हा धडा संपला की थोडस आपल्या सगळ्या आयुष्यातल्या त्या प्रसंगांना आणि जिथं जिथं आपण काही गोष्टी सहन केल्यात, जिथं आपल्याला वाटलं की हे दुःख माझ्या आयुष्यात होतं, हा त्रास होता, त्या सगळ्या प्रसंगांची एक थोडस तुम्ही लिहून पण काढू शकता की हे माझ्यासोबत हे प्रसंग थोडक्यात हे हे घडले अशा गोष्टी. त्यावेळेस खरोखर माझ्या मनात प्रामाणिकपणे विचार करायचे की माझ्या मनात काय विचार होते त्यावेळेस. आजही बऱ्याचशा गोष्टी खर्च करताना कुठेही गेल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनात हे असतं की कुठेतरी आपण त्याचा एक ताळमेळ बसवत असतो की आपले घरात इन्कम काय आहे, आपण काय खर्च करतोय. त्यामुळं हे टंचाईचे विचार आपल्या मनामध्ये असतात, कमी जास्त प्रमाणात असतात, पण असतात. की कधी कधी असं वाटतं की नाही, हे फारच महाग आहे, हे बजेटच्या बाहेर जात आहे, असं आपल्याला वाटतं. त्याला आपण असा इतका लगेचच टंचाईचा खूपच तीव्र विचार आहे असं नाही. पण एखाद्या गोष्टीमध्ये आपण खूप जास्त एनर्जी दिली, समजते तुम्हाला, तीव्रतेने आपण असा विचार करतोय. आता बिझनेस सेटअप करताना किंवा जेव्हा आपण कर्ज घेतो आणि त्यानुसार आपला व्यवसाय सुरू केलाय, त्या ठिकाणी जर आपले खूप जास्त निगेटिव्ह विचार आहेत, प्रत्येक स्टेपला आपण भीतीमध्येच आहोत, प्रत्येक स्टेपला आपण हाच विचार करतो की हे काही होईल का नाही, हे कसं होणार. याचा अर्थ काय, मी माझ्या प्रत्येक विचारातून त्याला एनर्जीच द्यायचं काम करते. ती जी एक छोटी आग आहे त्याच्यामध्ये मी तूप घालते, ते त्यामुळे ते अजून त्याचं प्रमाण वाढतंय. जसं त्याप्रमाणे एखादा विचार बाहेर पडला हरकत नाही, पण माझी सगळी एनर्जी, माझ्यातून बाहेर येणारे सगळे विचार, सगळी ऊर्जा ही केवळ निगेटिव्हच आहे. त्याची तीव्रता जास्त आहे की माझ्यातनं सकारात्मक विचारच येत नाहीये त्या कार्यामध्ये जे काही मी काम करते. अशा वेळी त्याचा रिझल्ट पण तसाच येणार. लग्न झाल्यानंतर एखाद्या आता मुलीला सांगितलंच आहे की सासरी गेल्यावर फार अवघड आहे. आपण ज्या जी जी मुलगी लग्न होऊन सासरी चाललीये, आजूबाजूच्या सगळ्या लोकांचे तिने तेच विचार ऐकलेत. काही नाही ग, पहिले काही दिवस सगळं छान असतं, नंतर मग ना सुरू होतं खरी रियालिटी, खरा पिक्चर त्याच्यानंतर सुरू होतो. असं होतं ना, आपण किती जणांचे असे विचार ऐकतो आपल्या आजूबाजूला, कारण त्यांचे अनुभव तसे असतात. जी मुलगी आत्ता आत्ता नवीन लग्न होऊन सासरी चाललीये, ती जर अशा बायकांचे विचार ऐकत असेल तर तिच्या समोर पिक्चर क्लिअर आहे की लग्न झाल्यावर नुसता छळ आहे, की काही दिवस कदाचित संसार नीट चालेल, त्याच्यानंतर मग काय अवघड आहे सगळं. हे जे ऐकून ऐकून तिच्या मनामध्ये जे सगळं आतमध्ये गेलंय, उतरलंय, तुम्ही विचार करा. जरी ती वरवर म्हणत असेल नाही नाही मी सगळं असेल, मी हे करेन, मी, जर तिच्या आतमध्ये खरीच ती भीती बसली ऐकून ऐकून ऐकून, त्याच निगेटिव्ह सगळ्या वातावरणाचं सगळं ऐकून, ती मुलगी कसं काय त्या लग्नाबाबतीत सकारात्मक विचार करू शकेल. ती तेच विचार घेऊन सासरी जाणार आणि त्याच विचारांमध्ये ती पुढचं, जर समजा तशीच त्याच विचारात तिची जडणघडण तिथं होत राहिली, तिचा संसार सुरू असेल, तर काही नाही तर काहीतरी छोट्या छोट्या कारणांवरून वादविवाद सुरू होतील. कारण कुठेतरी ते सगळं घेऊन आली ती सोबत, आणि तिथं गेल्यानंतर पण सतत तेच विचार मनामध्ये. अशा, हे म्हणजे म्हणतो ना आपण की आपल्या आजूबाजूची लोक, त्यांचे विचार, या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणूनच आपण आभा स्वच्छ करणं, लॉक करणं या गोष्टी करतो. तर अगदी ह्याप्रमाणे मुली अशा एक एक आहेत की ज्या लग्न करायला पण नको म्हणतात, कारण हे सगळं बघितलेलं असतं वातावरण, आम्हाला लग्नच करायचं नाही. हे मी तुम्हाला अगदी रियालिटी सांगते की मी माझ्या सोसायटीमध्ये किंवा अनेक ठिकाणी असं हे ऐकतो आपण आजकाल. तर ह्याचं कारण हे आहे की कुठंतरी ना ती विचारसरणीच बदलायला लागली, आणि त्या विचारांनी जर आपण असं काहीतरी निर्माण करतोय, निर्मिती रचना म्हणजे लग्न करतोय आपण अशाच विचारांमध्ये, घाबरून भीतीनी, की लग्नानंतर आयुष्य सगळं संपतं, स्वतःची प्रायव्हसी जाती, नुसता त्रास असतो, ह्या सगळ्या विचारांनीच ती निर्मिती होती. मग त्या लग्नाचा जो रिझल्ट आहे तो कसा असेल. अशा सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या बघा, जिथं कुठे आपण कंप्लेंट करतोय आपल्या ज्या एरियामध्ये, पैशाचा, नात्यांचा, आरोग्याचा, शरीराचा सुद्धा,
प्रत्येक गोष्ट खाताना आपण सारखी भीती, खाऊ का नको, हे असं होईल, हे खाल्ल्यावर तसं होईल. आणि बरं, ते खात असताना एखाद दुसरा विचार येऊन गेला हरकत नाही, पण पूर्ण घाबरून भीतीने ते खायचं आणि खाल्ल्यानंतर पण त्याचा विचार करत बसायचा. शरीरावर तेच निर्माण होणार जे आपण ज्या विचारांनी आपण अन्न ग्रहण करतो. आपल्याकडे ह्या गोष्टीला खूप, आपल्या सनातन धर्मामध्ये ह्या गोष्टीला फार महत्व आहे, की कशा प्रकारे आपण अन्न खातो आणि बनवतो सुद्धा. म्हणून आपण वदनी कवल घेता, म्हणजेच की प्रत्येक घासामध्ये आपण हरीचं नाव घेऊन खाल्लं पाहिजे. त्याला चांगले व्हायब्रेशन्स दिले पाहिजे, सकारात्मक विचार बोलले पाहिजेत. म्हणजे इव्हन आई बाळाला दूध पाजवत असताना सुद्धा आपण ऐकलं असेल. किती महत्व आहे विचारांचं बघा तुम्ही, की प्रत्येक आपल्या विचारामधून काहीतरी निर्माण होतंय. बरं, असं नाही की एक विचार बाहेर पडला की लगेच आता हा सगळं आता वाईटच होणार, असं असं नाहीये. आपल्यातनं नकारात्मक विचार बाहेर पडतात दिवसभरात, का मग सगळं वाईट होतं का? किती वेळा तर विचार करा, त्या देवाचे आभार माना. कितीतरी वाईट विचार पडले बाहेर आपले, तरी सुद्धा तसं घडत पण नाही. त्या परमात्म्याचे आभार, ती शक्ती जी आपल्याला प्रोटेक्ट करते, आपला उच्च आत्मा, आपला ईश्वर, की जो जरी निगेटिव्ह आपल्यातनं बाहेर पडत असेल, तर तशा गोष्टी लगेच होत पण नाहीत, घडत नाहीत. त्या विचारांमध्ये जर तीव्रता असेल, तो भाव असेल त्याच्यामध्ये, आपण खूप ते विचार बाहेर टाकतोय, सतत नकारात्मकच बाहेर यायला लागले आपल्या, तर मग मात्र ते आपल्या आयुष्यात परिणाम करणार आणि तसं ते पिक्चर तयार करणार. त्यामुळे एखाद दुसऱ्या विचाराने असा जरी निगेटिव्ह बाहेर आला, तर लगेच त्याची निर्मिती लगेच होते असं नाहीये. कारण तो विचार अगदी साधारण एक हलका विचार येऊन गेला आपल्या मनात. पण आपण सतत रोज 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस खूप आपण त्या विचारांमध्ये जर असू, तर ती निर्मिती होणार म्हणजे होणार. आज नाही होणार, आज नाही होणार. 3-4 महिने जाऊ देत, त्याच्यानंतर तुम्हाला ते दिसेल झालेलं. असं होतं. कारण आज जेव्हा मी मॅनिफेस्टेशन करते, काहीतरी निर्माण करते, तर आपण शेवटी कंटाळून सोडून देतो, जाऊ दे काही होत नाहीये म्हणून. पण 3-4 महिन्यांनी तुम्ही बघा ती गोष्ट घडते, जेव्हा आपण थोडं त्याला विसरतो. नकारात्मकतेचं पण तेच आहे, की जर माझी गोष्ट, माझी इच्छा होत नाहीये पूर्ण, आपण सोडून दिली कंटाळून, नकारात्मक विचार पण काही दिवसांनी काम करतात. काही दिवसांनी आपल्याला जाणवेल, की अरे जे मी विचार करत होते ना, मला भीती ज्याची होती तेच झालं. हे आपण म्हणतो. ती जी भीती होती ना, त्यांनीच हे निर्माण केलंय. आपल्याला असं वाटतं, की आपला अंदाज खरा ठरला. तो अंदाज नाहीये. आपणच आपल्या विचारांनी ते निर्माण करतो. फक्त त्याला थोडंसं वेळेला पुढे मागे होऊ शकतं. म्हणून असं म्हणलंय, की तुम्ही तुमचे विचार, जी काही रचना तुम्ही केलेली, जो काही प्रसंग आहे, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, की माझे विचार कसे होते. तर एखाद्याचं जर म्हणतो ना आपण, अ, एखाद्याचं सुंदर असं चित्र आपण बघितलं, किंवा एक सुंदर डान्स करतंय कोणीतरी, गाणं खूप, आवाज खूप सुंदर आहे. हे सगळे जे कलेचे वेगवेगळे फॉर्म आहेत, ते बघत असताना आपल्याला समजते, की एखादा माणूस जर इतकं सुंदर डान्स करतो, एखादी मुलगी असेल, पुरुष असेल, त्यावेळी त्याचे विचार कसे असतात? ते ईश्वरी असतात. कशामुळं? त्याला आतून हा पूर्ण आत्मविश्वास असतो, की मी खूप छान डान्स करतो, मी खूप छान शिकलेला आहे. त्यामुळे तो विश्वास आपोआपच येतो. आणि मग त्याचा जो डान्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा आत्मविश्वास दिसतो. प्रॅक्टिस दिसते त्याची. आपण म्हणतो काय सुंदर डान्स करतो, काय आवाज आहे, वा. कारण त्या आवाजामध्ये, त्या कलेच्या त्याच्यामध्ये ते गुण प्रकट होत असतात. ईश्वरी गुण, की आत्मविश्वास, आनंदामध्ये जेव्हा डान्स करतात आणि घाबरून डान्स करतात, आपल्याला लगेच फरक कळतो. गाण्यामध्ये सुद्धा जर भीती वाटत असेल ना, आवाज थरथरतो. आणि तेच जर त्या माणसामध्ये एक आनंद आहे आणि त्याला एक विश्वास आहे, त्याची प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे आणि तो स्वतः एन्जॉय करत गाणं म्हणतोय, तर त्याच्या आवाजामध्ये जरी थोडंसं एक भीती असेल, काही असेल, तर ती पण निघून जाते. म्हणजे ती जाणवत सुद्धा नाही. तर ह्या प्रकारे आपली रचना, आपण जे काही तयार करतोय, त्याच्यामध्ये आपले विचार दिसतात, की मी हे सुरुवात कशाने केलं आणि मी काय विचारांनी आता हे सगळं बाहेर काढतोय. हे माझे गुण सगळे बाहेर दाखवतोय. ह्याची सुरुवात आपल्या ईश्वरी विचार आपल्यात आहेत की नाही? आपण घाबरून करतोय का? आपण भीतीने करतोय का? YouTube चॅनल काढलं कोणीतरी रेसिपीचं वगैरे, आणि मग हळू-हळू सुरुवातीला भीती, भीती, भीती असं असेल, तर त्याचा रिझल्ट पण तसंच आहे. आणि जेव्हा त्या व्यक्तीला वाटेल, नाही मला ना आता हे बदलायचंय, मला माझं आयुष्य बदलायचंय, मला चांगले फॉलोअर्स पाहिजेत, मला प्रसिद्धी पाहिजे. जेव्हा हा एक विचार तिच्या मनात येईल त्या व्यक्तीच्या, आणि त्याप्रमाणे तिचं कर्म सुरू होईल, त्या विश्वासाने, मग ती देवाला अगदी शरण जाऊन आतून, असं कुठलंही असेल, आपण स्वतः बिझनेस करत असू,
त्यावेळी सुद्धा बघा, सुरुवातीला एक रिझल्ट चांगला नाहीये, पण ज्या क्षणी माझ्या मनातले विचार बदलतात ना, की आता होणार, आता काही असू दे, मी करून दाखवणार. माझा विश्वास आहे स्वतःवर. हे छोटे छोटे विचार वाटतात आपल्याला, पण हेच बदल करून आणतात आपल्या आयुष्यात. त्या क्षणापासून बिझनेस चांगला चालतो, नोकरीमध्ये यश मिळतं, नाती चांगली होतात, आपलं आरोग्य चांगलं होतं. म्हणून ह्या गोष्टी इथं आपल्याला ह्याच पद्धतीने सांगितल्यात, की आपल्या रचनेमध्ये आपले विचार दिसतात. आणि जेव्हा आपण म्हणतो ना, की पाहिजे, हा हा एक पॉइंट आपला राहिला होता ना मगाशी, की पाहिजे, तर तुम्ही अफर्मेशन बद्दल ऐकलंच असणार आहे नक्कीच. मॅनिफेस्टेशन पण तुमचं ऐकून झालं असणार आहे. तिथं आपण वर्तमान काळात बोलतो ना, की माझ्याकडे प्रेम आहे, मी प्रेमाने भरलेली आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, महिन्याला एवढे 2-4 लाख माझ्याकडे येतात. हे सगळं जे आहे तिथं आपण कुठेही येऊ देत असं नाही म्हणत. तर आपण तिथं म्हणतो की आहे ऑलरेडी माझ्याकडे. म्हणून असं सांगितलंय की तुम्ही तर असं म्हणताय की नाही, हे जर खरं नाही असं तुम्ही म्हणत असाल, तर मग तुमच्या तोंडात तर अशी वाक्य आहेत की मला हे पाहिजे, मला हे हवंय, मला हे मिळवायचंय. मग जेव्हा पाहिजे, मिळवायचं ह्याचा अर्थ आत्ता माझ्याकडे नाहीये. सिंपल आहे. म्हणजे आत्ता माझ्याकडे ह्याची कमी आहे. म्हणून मग अम, आपल्या विचारांमध्ये हा बदल करायचा आहे, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, माझ्याकडे आत्ता समृद्धी आहे, माझ्याकडे प्रेम भरपूर आहे, माझ्या महिन्याला एवढे पैसे येतात. हे सगळं जे आहे ना, हे तर प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला बाबाजी सांगतायत, की त्या विचारांनीच तुम्ही त्या विचारांमध्येच राहा, की माझ्याकडे आहे. मग बदल काय होतोय बघा आयुष्यामध्ये. हा, मेधा, ती इथून वाचा, नक्कीच तुम्हाला ते पाहिजे आहे. हा, नक्कीच तुम्हाला ते पाहिजे आहे. तुम्हाला भगवंताच्या सर्व गुणांचा अनुभव घ्यायचा आहे. तुम्हाला ते सर्व उत्कटतेने पाहिजे आहे. या सर्व इच्छा असणे तुमच्या निर्मितीचाच भाग म्हणून तुमच्या स्वभावात रुजलेले आहे. याच हेतूने तुमची रचना झाली आहे. तुम्ही प्रेम, समृद्धी, ज्ञान, आनंद, शांती मिळवण्याच्या इच्छांपासून मुक्त होऊ शकत नाही. कारण हा तुमचा एक भाग आहे. हा तुमचा एक भाग आहे. तरीही कदाचित अवचेतन, सबकॉन्शियस मनात असे काही विचार आहेत जे तुम्हाला पाहिजे असलेल्या त्या सर्व इच्छा मिळवण्यापासून वंचित ठेवतात. आता तुम्ही विचारू शकता, जर असे विचार अवचेतन मनात असतील तर मी त्यांना कसे बदलू शकतो? या क्षणापर्यंत हे करणे खूप अवघड वाटत होते, पण आजपासून तुम्ही ही प्रक्रिया सुरू करा. हळूवार, एका विशिष्ट पद्धतीने, परंतु खात्रीने तुमची विचारसरणी बदलेल, ज्यामुळे तुमची कोणतीही रचना ईश्वराच्या गुणांमध्ये राहून होईल. तुम्ही ईश्वराच्या विचारामध्ये राहून त्या विचारांचा स्वतःचा विचार म्हणून दावा करा. हम्म. या आठवड्यात दररोज हा धडा हा. तर वाचू. हा, मी एवढं सांगते, झालं मला वाटतंय हा. एकच हा. पॅरेग्राफ राहिलेलं आहे. तर अच्छा. ह्यामध्ये आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं 1992 सालचं आहे, हे पहिलं आपण लक्षात घेऊ. आता आपण युट्यूबवर ह्या गोष्टी ऐकतोय, मॅनिफेस्टेशन कसं करायचं, कसं आपण वर्तमानातच म्हणायचं की माझ्याकडे ते आहे आहे आहे, पाहिजे पाहिजे म्हणायचं नाही, किंवा मिळू दे मिळू दे, किंवा आरोग्य चांगले होईल असं आपण नाही म्हणत. आपण हे सगळं आत्ता माझ्याकडे ते आहे, हे आपण बऱ्याच ठिकाणी युट्यूबवर किंवा अनेकांकडून ऐकलंय. तर तेच बाबाजींनी आपल्याला इथं सांगितलंय की तुम्हाला त्या सगळ्या गुणांचा अनुभव घ्यायचा आहे. का नाही? मला पैसा पाहिजे, मला प्रसिद्धी पाहिजे, ह्याची ज्या माणसाची अशी इच्छा आहे की त्याला खूप एक प्रसिद्ध व्यक्ती व्हायचंय, त्यांनी ते व्हावं, त्याच्यात चूक काहीच नाहीये. कारण ते सगळे ईश्वराचे गुण आहेत, आणि त्या गुणांचा अनुभव घेण्यासाठीच ती व्यक्ती जन्माला आली. त्यामुळं हे आपल्याला जे सांगितलं जातं की तुम्ही अध्यात्मात जायचं असेल तर पैसा सोडावा लागेल, पैशाचा तुम्हाला, पैसा कशाला मिळवायचा एवढा जास्त, हे जे विचार आहेत ना, ह्या विचारांबद्दल थोडंसं बघा काय जाणवतंय तुम्हाला. कारण जिथं ती गोष्ट आपल्याला त्रास द्यायला लागती, तिथं आपण थांबायचं. पैसा मिळवणं वाईट नाहीये, पण ते नाहीये म्हणून आपलं जीवन चालणारच नाही त्याच्याशिवाय. ही जेव्हा वेळ येते ना, की कुठे थांबायचं, कुठे ती एक सीमा आखायची,
ह्या गोष्टी आपण फक्त शिकल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्ही फार मोहात अडकू नका. कारण अति जर हाव झाली त्याची, जर आपल्याला खूप लोभ असेल पैशाचा, तर त्यासाठी माणूस कुठल्याही लेवलला जाऊन स्वतःच नुकसान करून घेतो. ते नुकसान होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यायची. बाकी पैसा कमवणं वाईट नाहीये, चांगल्या मार्गाने आणि तुम्हाला आनंद देईल अशा मार्गाने तुम्ही जरूर पैसा कमवा, त्याचा उपभोग घ्या. त्याच्यात काहीच वाईट नाहीये. कारण हे जे लिहिलंय ना, की तुम्हाला ते सगळं उत्कटतेने पाहिजे. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की मला ही इच्छा झाली, पण आपण त्या इच्छा म्हणतो नको कशाला, जाऊ दे हे कशाला. हे आपली आतून जी इच्छा होती ना ती कधीही दाबायची नाही. कारण ती इच्छा आपल्याला अनुभव करायची असते, म्हणून ती उत्पन्न होते त्यावेळी. जर कुणाला फोर व्हीलर घ्यायची, टू व्हीलर घ्यायची, कुठली गाडी घ्यायची एखादी, तर त्याच्यात वाईट नाहीये. ती गाडी घेणं, त्या गाडीचा आनंद घेणं, त्या गाडीत फिरायला जाणं, हे सगळं जे काही आहे ना, त्या आत्म्याला ते सगळ्या गुणांचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून त्याला आतमधून ती इच्छा होती. म्हणून हे सांगितलंय की ह्या सगळ्या इच्छा असणं तुमच्या निर्मितीचाच भाग म्हणून तुमच्या स्वभावात पेरलेलं आहे ते. आणि हे म्हणजे आपल्याला असं आहे ना की हे आपल्या सहित आलेलं आहे, इनबिल्ट आहे आपल्या, की आपल्याला इच्छा वासना होतात. पण त्याला नाकारायचं नाही कशामुळं तरी. तेच पुढे इथं सांगितलंय की याच हेतूने तुमची रचना झालीय, की तुम्ही ते सगळं अनुभव करावं. बघा आपल्याला काय शिकवलं गेलंय, आपण काय ऐकतो, आणि बाबाजी इथं आपल्याला काय सांगतात, किती फरक आहे त्याच्यात. की ह्या सगळ्यांचा गुणांचा अनुभव घेण्यासाठी आपण ह्या शरीरात आलेलो. तुम्ही प्रेम, समृद्धी, ज्ञान, आनंद, शांती मिळवण्याच्या इच्छांपासून मुक्त होऊ शकत नाही, कारण हा तुमचा एक भाग आहे. समृद्धी म्हणजे सगळं आलं बरं का, केवळ पैसाच नाही, चांगली नाती, वेळ मिळणं स्वतःला, स्वतःला वेळ देणं भरपूर, रिलॅक्स होणं, विकेंडला फिरायला जाणं जे करतायत, हे सगळं जे आहे ती समृद्धीच आहे. की मला वेळ असणं ही सुद्धा आज समृद्धी आहे. चार लोक माझ्याजवळ असणं, माझे मित्र, नातेवाईक, ही पण एक समृद्धी. त्याला आपण अबंडन्स म्हणतो इंग्लिशमध्ये. तर हे सगळं जे काही आहे ना, की ज्ञान मिळवायचा मला हक्क आहे. आनंद, आनंद तुम्ही मग कुठलीही गोष्ट बघा, तुम्हाला पिक्चर बघायला आवडत असेल, काही असेल. म्हणून युनिफाईड सुरू करायच्या आधी पण मी सांगत होती की खूप आनंदाने किंवा रिलॅक्स होऊन हा अभ्यासक्रम करा. हा अभ्यासक्रम आपल्याला कुठेही बांधत नाही. जे आपल्याला बांधतं, जे आपल्याला भीती घालतं, ते ईश्वरी असूच शकत नाही. कारण ईश्वर हा केवळ आनंद, सुख, प्रेम ह्या विचारांमध्येच आहे. तो विचार म्हणजेच ईश्वर आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण जी कुठली भावना एखाद्या कार्यामध्ये अनुभव करत असू, तर ते ईश्वरी कार्य पण नाही आणि तिथं ईश्वर पण नाहीये. म्हणजे ते ईश्वरी गुणांचं कार्य नाहीये. उदाहरणार्थ एखाद्या चोराला चोरी करताना भीती वाटते. आता भीती वाटती म्हणजे ते काम ईश्वरी आहे का? ईश्वराचं काम, ईश्वरी काम करताना केवळ त्याच्या गुणांचाच आपल्याला अनुभव येतो. म्हणून जेव्हा जेव्हा आता इथून पुढे तुम्हाला असं जाणवत असेल की हे काम मी करू का नको, ते इकडे तिकडे विचारण्यापेक्षा आपल्या आत जाऊन विचारा की ह्या कामातून मला कुठल्या ईश्वरी गुणांचा अनुभव येणार आहे. मला कार घ्यायची, कशासाठी घ्यायची कार? कुणाला जेलस करायला? त्याच्या मागे इंटेन्शन काय आहे की मला स्वतःला आनंद तो फील करण्यासाठी. जर मला असं वाटलं की ह्याच्याने मला एक आनंद आणि समाधान मिळणार आहे, तर ते ईश्वरी गुणांमध्ये आहे, मग जरूर घ्या. ह्या पद्धतीने आपण विचार करायचा कुठलंही कार्य करताना की हे ईश्वरी गुणांमध्ये आहे का नाही, आणि कुठला गुण मला ह्याच्यातून अनुभवायचा आहे. मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इकडे तिकडे विचारायची गरजच नाही. मला छान कुठल्या तरी रेस्टॉरंटमधून जाऊन जेवायचंय, कशासाठी? मला आनंद घ्यायचा आहे त्या चवीचा. त्याच्यात काय वाईट आहे मग? बघा, की आपण कुठल्या विचाराने जातोय, कुठल्या विचाराने ते कर्म करतोय, हे महत्वाचं आहे. आणि ते करत असताना अपराधी भाव मनात आणायची गरजच नाहीये. माझा विचार हाच आहे की मला त्या अनुभव घ्यायचा आहे, त्यासाठी मी हे काम करते. म्हणून ह्या सगळ्या इच्छा आपल्यापासून मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणजे आपण त्यांच्यापासून मुक्त होऊ शकत नाही, कारण ते सगळे आपल्या आत आहे, आपला भाग आहे. आणि हे असंच, अशीच आपली रचना झालेली आहे. त्याच्यात काही चूक नाहीये. पहिलं तर हे मनातनं काढून टाकायचं की अशा इच्छांचा अनुभव करणं, ह्याच्या मागे, हा जिथं आपल्याला असं वाटतं ना की हे मिळवण्यामागे, पळण्यामागे मला त्रास होतोय, या इच्छेपायी मी माझं सगळं हरवून बसले, आणि हे एकाच्याच मागे पळायचं.
म्हणजे तो लोभ झाला, ग्रीड झाली, हाव झाली. तो ईश्वरी गुण नाहीये. समजताय फरक? एक बाउंड्री कुठे आखायची, की मला आनंद घ्यायचा आहे, मी आनंद घेतला, संपलं, त्याच्यापासून मुक्त झाले. अडकून नाही बसायचं त्याच्यात, की हे असं असलंच पाहिजे, मला मिळालंच पाहिजे तरच मी. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो हे, म्हणून सांगते, की मुला मुलींचं एकमेकांवर प्रेम असतं. त्यावेळी ते प्रेम आहे हे इतपत ठीक आहे, पण ते मला मिळालंच पाहिजे, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात असलीच पाहिजे, ही जी भूमिका आहे ज्याच्यामुळं त्रास होतो, तो ईश्वरी गुण नाहीये, तो ईश्वरी विचार नाहीये. त्या ठिकाणीच थांबलं पाहिजे, कारण ते ईश्वरी प्रेमामध्ये आणि गुणांमध्ये, विचारांमध्ये येत नाही. कारण त्याचं रूपांतर ऑलरेडी लोभ आणि हाव ह्याच्यामध्ये झालेलं असतं. त्यामुळे जे निर्मळ प्रेम आहे, शुद्ध प्रेम आहे, ते जरूर करावं. पण जिथं आपल्याला असं जाणवतं की ह्याच्याने आता त्रास होतोय, ही गोष्ट, ही व्यक्ती मला मिळत नाहीये म्हणून, आणि मग त्यासाठी कुठल्याही थराला जाऊन काहीही करणं, हे मात्र ईश्वरी गुणांमध्ये येत नाही. त्यामुळे ती बाउंड्री कुठे आखायची आपल्या आयुष्यामध्ये हे आपण ठरवावं. इच्छा करणं, वासना असणं हे वाईट नाहीये, ते आपल्याला दिलेलं आहे. म्हणूनच तर ते उत्पन्न होतात, कारण आपल्या आत आहेत ना. पण त्या इच्छांपासून, इच्छांमुळं, मिळवण्याच्या मागे लागण्यामुळं जर आपल्याला दुःख झालं, त्रास झाला, तर मग मात्र आपण तिथं थांबायचं. कारण ते ईश्वरी आपल्याला आनंदच देत नाही, मग ते समाधान देत नाही. अशी गोष्ट करताना जिथं समाधान आहे, आनंद आहे, ती गोष्ट आपण सहज करावी, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. पण जिथं मलाच त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा, ते साहजिकच आहे, ईश्वराच्या विचारात नाहीये. म्हणून आपल्याला तिथं अनइझी फील होतं. कारण आपण सगळेजण कसे बनलो आहोत माहिती का? आपण सगळेजण, आपल्याला दुःख नाही आवडत, कारण तो आपला सहज भागच नाहीये दुःख. मग आपल्याला त्रास होतो, आपण रडतो, निराश होतो, कारण आपण सगळेजण केवळ आनंद घेण्यासाठीच बनवलंय. पण जेव्हा मी दुःख भोगते तेव्हा मला त्याचा त्रास होतो, मला ते नको वाटतं, ती भावना नको वाटते, तो अनुभव नको वाटतो. कारण आपली निर्मिती खरं तर ह्यासाठी झाली, की आपण आपलं आयुष्य ईश्वराच्या प्रतिमेत जगावं. हे आपलं सहज आयुष्य आहे. म्हणून आपल्याला तिथं रेझिस्टन्स फील होतो, दुःख फील होतं आपल्याला. समजतंय? म्हणून इथं लिहिलंय, की आनंद, शांती, समृद्धी, प्रेम, ज्ञान हे मिळवायचं आपल्याला. आणि ते काही वाईट नाहीये मिळवणं, आणि त्याची इच्छा असणं. मग आता हे जे आपल्याला मिळत नाहीये, ते कशामुळं? तर इथं सांगितलं गेलंय, की आपल्या सबकॉन्शियस मध्ये काहीतरी विचार आहेत, जे आपल्याला ती इच्छापूर्तीचा अनुभव देत नाहीयेत. मला जे मिळवायचंय ते मला मिळू देत नाहीयेत. कुणीतरी, माझी इच्छा आहे की मी एक मोठी गाडी घ्यावी, पण कुणीतरी म्हणतं कशाला गाडी घ्यायची, पार्किंगला जागा आहे का, पेट्रोलचे एवढे पैसे, मेंटेनन्स, हे ते सगळं. ते ऐकल्यानंतर आपल्या मनात खरंच असं वाटतं जाऊ दे असं म्हणून. पण पुढे जाऊन जर मला असं वाटलं की नाही, मला घ्यायचीच आहे गाडी, पण ऑलरेडी माझ्या सबकॉन्शियस मध्ये ते विचार बसलेले आहेत, की कुठंतरी आतमध्ये आहेत, की अरे खरंच त्याचा मेंटेनन्सचा खर्च खूप आहे, पेट्रोल महाग झालंय, पार्किंगला कुठे एवढी मोठी गाडी घेऊन फिरायची. हे विचार सबकॉन्शियस मध्ये आहेत, जी पुढे जाऊन ते मॅनिफेस्ट होऊ देत नाहीत आपल्याला, ती इच्छा पूर्ण होऊ देत नाही. म्हणून इथं म्हटलंय, की सबकॉन्शियस मध्ये असे काहीतरी विचार आहेत, जे तुम्हाला त्या इच्छा मिळवून देण्यापासून वंचित ठेवतात. आता तुम्ही विचारा, की कसं बदलायचं? तर यासाठी एक प्रक्रिया आपल्याला आता सांगितली, की एका विशिष्ट पद्धतीने आपण आपले विचार आता बदलायचे, की ज्यामुळं आपण ईश्वराच्या विचारांबरोबर एक राहून आपलं जे निर्माण करतोय आपण ते करू शकतो. हम्म. तर त्यासाठी इथे एक आपल्याला आता सराव सांगितलेला आहे. हा, तर पहिली तर एक सराव मध्ये पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची, की मी ईश्वराच्या विचारामध्ये राहून त्या विचारांना स्वतःचा विचार म्हणून दावा, क्लेम करायचा. म्हणजेच काय, आपण जे म्हणतो ना सुरुवातीला, की मी ईश्वरासोबत एक आहे, त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत, त्याचे सगळे विचार माझे आहेत, हे वाक्य म्हणायचं. ह्याच्याने काय होतं तुम्हाला वाटेल? हे म्हणून काय होतं? हे म्हणून जितकं आपण म्हणू सारखं सारखं, आपल्या सबकॉन्शियस मध्ये जे विचार अडकलेत ना, जे आपल्याला त्या इच्छेपासून लांब ठेवतात, ते हळूहळू निघून जातात. हे सबकॉन्शियस हिलिंग आपण करतोय, आतमध्ये जाऊन त्या विचारांना काढतोय ज्याची गरज नाहीये. त्यासाठी हे म्हणणं, ही वाक्य म्हणणं आणि हा सराव गरजेचा आहे, जे आपण आता पुढच्या आठवड्यात करणार आहे. तर ह्या आठवड्यामध्ये हा जो धडा आहे तो रोज वाचा, सावकाश वाचा, अर्थ समजून घेत. हा, आणि हा सराव आता आपण मेधातेही एवढं वाचा.
हो. तुमच्या शांत वेळेत हृदयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या उच्च आत्म्याकडून संकेत मिळाल्यानंतर म्हणा, प्रिय माझा उच्च स्व, उच्च स्वचे नाव, आता मला माझ्या विचारातील काही चुकांबद्दल सांगा. मग शांतपणे बसा आणि तुमच्या उच्च आत्म्याला संवाद करू द्या. तुमच्या जीवनात गोंधळ निर्माण करणारे काही विचार तुम्ही अनुभवाल. ते विचार मनात आले की लिहून ठेवा. आपल्या ज्या विचारांना सुधारण्याची गरज आहे, अशा विचारांना ओळखणे केवळ हाच या आठवड्याचा अभ्यास आहे. दिवसभरातील तुमच्या कामावर लक्ष द्या. तुमचे अनुभव काय आहेत ते बघा. मग तुमच्या पुढच्या शांत वेळेत म्हणा, माझा उच्च आत्मा, उच्च स्वचे नाव, माझ्या ज्या विचारांनी मला हे दुःखद अनुभव दिले आहेत, ते सर्व विचार मला सांगा. त्या विचारांची यादी खूप महत्वाची आहे. तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करण्यापूर्वी त्यांचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे. तुमचा उच्च स्व तुम्हाला ते स्वरूप सांगतो. हं. म्हणजे आता आपण जे हे सगळं 2-3 दिवस झाले आपण ऐकतोय की विचारांमध्ये सुधारणा करायची, आपली विचारांची निर्मिती कशी होते, आपण कसे ईश्वराचे विचार आहोत, हे सगळं कशासाठी आपण ऐकलं? हे समजून घेण्यासाठी की आपल्या विचारांना सुधारण्याची आपली किती गरज आहे. आपलं वास्तव ज्या विचारांवर उभं आहे, आपण ज्या वास्तवात आता आयुष्यात जगत आहोत, हे सगळं विचारांवर उभी असलेली बिल्डिंग आहे. त्याचा पाया जो आहे तो विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणून ह्या धड्याला इतकं महत्व आहे, म्हणून हा धडा इतका मोठा आहे. 3 दिवस लागले आपल्याला हे संपायला, राईट? तर हे मी अगदी सावकाश घेते, ह्याचं कारण हे की आपल्याला सगळं असं एकदम अंगावर आल्यासारखं नको, की एक एक हळूहळू समजून. म्हणून मी हे सांगितलं, हा धडा जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल पहिल्यापासून, तेव्हा तुम्हाला ते इतकं अवघड वाटणार नाही, की असं वाटणार नाही. आता तुम्हाला कदाचित हे सगळं एकदम ऐकून असं वाटत असेल, अरे काय काय लक्षात ठेवावं, हे कसं आहे, किती मोठा धडा आहे, असं सगळं तुमच्या मनामध्ये विचार येत असतील. पण आपला अभ्यास सोपा आहे या धड्याचा. हे तर आपण धडा समजून घेतला कारण आपल्याला हे समजून घ्यायचं होतं की विचार किती महत्वाचे. ज्या विचारांनी माझं आयुष्य घडतंय, मला रोज उठल्यानंतर ज्याचा त्रास होतोय, ज्या गोष्टींचा, तो त्रास मी सहजपणे बाजूला काढू शकते जर मी हा धडा नीट समजून घेतला तर, आणि हे सराव आपल्या आयुष्यात उतरवले तर माझी रियालिटी बदलणार आहे. त्यासाठी हा धडा महत्वाचा आहे आणि हे सराव महत्वाचे. बाबाजींनी काय सांगितलं की आतापासून तुम्ही एक विशिष्ट पद्धत फॉलो करून हळूहळू तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. म्हणजे आपले जे कर्माचे इतके वर्ष भोग होते ते संपलेले आहेत. आपल्याला तो मार्ग मिळालाय की ज्या मार्गाने आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. व्हॉट यू बिलीव्ह यू बिकम. हे आपण नुसत्या ह्या म्हणी म्हणी ऐकल्यात की तुम्ही जे विचार करता, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, हे सगळं आपण ऐकलं. पण आता आपल्याला ते निर्माण करायची एक ऑपॉर्च्युनिटी, एक संधी मिळते. आणि त्यासाठी हा एवढे आपण धडा वाचला, व्यवस्थित समजून घेतलं की कसे आपले विचार ईश्वराच्या विचाराबरोबर एक करून आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. आणि तुम्ही हा प्रयोग जरूर करून बघा की जर तुम्ही काही काम करत असाल सुरुवात, त्यावेळी म्हणा की मी आत्ता या क्षणाला माझ्या ईश्वराच्या सोबत एक आहे आणि त्याचे विचार माझे, मी त्याच्या गुणांमध्ये, असं म्हणा. आणि ते कुठलंही छोटं मोठं काम आहे दिवसभरातलं, हे तुम्ही सुरुवात करून बघा, ते काम कसं होतं ते. हे मी माझ्या अनुभवाने सांगते. जिथं कुठं मला असं वाटतं ना, तिथं मी असंच म्हणते, तेच वाक्य म्हणते की मी ईश्वराच्या गुणांमध्ये आहे, विचारांमध्ये आहे आणि ते काम सुरू करते. त्याचा रिझल्ट मी इमॅजिनच करत नाही, त्याच्या रिझल्टची वाटच बघत नाही की कसा असेल, काय असेल, पण तो इतका सुंदर असतो. त्याच्यातून मला समाधान आणि आनंद मिळतो. तर हे एक सराव तुम्ही, एक छोटासा तुम्ही हे करून बघा. आता इथं जे आपल्याला सांगितलंय ना, की नेहमीप्रमाणे युनिफाईडचे सगळे अभ्यासक्रम, सगळे सराव हे हृदयावरचे आहे. आपण आनापानासती ध्यान करतो ते केवळ आपल्या विचारांना शांत करण्यासाठी. पण युनिफाईडचे अभ्यासक्रम हे हृदयावर केंद्रित होऊन करायचे. ठीक आहे, हा फरक समजून घ्या. युनिफाईड मध्ये आपण आनापानसती ध्यान करत नाही किंवा कुठलंच ध्यान करत नाही, तसं बघायला गेलं तर. नाहीतर मग आपण ट्रान्समध्ये जाऊ, समाधी अवस्थेत जाऊ आणि जे बोलायचं ते बोलणार नाही. तर युनिफाईडचे सगळे अभ्यासक्रम जे आहेत ते हृदयावर जायचं, जागृत राहायचं. आणि मग जे काय आपल्याला सांगितलंय बाबाजींनी बोलायला, आणि उच्च स्वसोबत संवाद करतो आपण युनिफाईड मध्ये. त्यामुळे हे केवळ असे नॉर्मल ध्यान नाहीये. आपण इथं आपल्या उच्च आत्म्याला रोज बोलतो.
आणि ते सरावामध्ये सुद्धा आणि दिवसभर सुद्धा. मी कुठेही असेल, मी दिवसभर माझ्या उच्च आत्म्याला बोलायचं आपण आतमध्ये. ती जितकं आपण त्याच्याशी बोलू, कम्युनिकेशन करू, तितकी ती क्लॅरिटी येत जाते आपल्याला. ह्या सरावामध्ये आपण म्हणतो की उच्च आत्मा, मला आता माझ्या विचारांमध्ये काय चूक आहेत ते तू सांग. मग थोडा वेळ शांत बसून राहायचं आणि मग बघायचं की जिथं जिथं आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, स्वतःचं शरीर असेल, नातं असेल, पैसा असेल, काही असेल, त्याबद्दलचे विचार आपल्या मनात येणार. ते विचार आले की ते एक लिहून ठेवा की काय विचार आले मला नेमके त्यावेळेस. आणि मग आपल्याला समजतं की हे ह्याच्यावर काम करायचं. असा विचार येईल अचानकच, की समजा मला असं वाटतं की माझ्याकडं एखादी गोष्ट नाहीये, कुणीतरी व्यक्ती माझ्या आयुष्यात पाहिजे, माझ्याकडं पैसा नाहीये, अशी कुठली गोष्ट तुमच्या मनात असेल, तर त्यावेळी तो विचार येतो की तुमच्या मनामध्ये कमीची भावना आहे, लॅक आहे. हे येतं आपल्याला, हे जाणवतं आतून हे विचार आलेला. असं वाटतं कुणीतरी सांगतंय. मग त्यावेळेस आपल्याला समजतं की मी कमीच्या भावनेमध्ये अडकले आहे. त्याप्रमाणे मग आपल्या विचारांना बदलायचं. त्यामुळं या आठवड्यामध्ये आपण असे विचार सगळे ओळखणार आहोत आता, की जिथे जिथं माझ्या आयुष्यात मी अडकले, प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय. ते सगळे विचार आता आपल्याला आपला उच्च आत्मा सांगेल. हं? तर ह्या आठवड्यामध्ये हे तर झालं सराव 15 मिनिटाचा. प्लस दिवसभर सुद्धा काय विचार येतात लक्ष द्या बरं का. कारण हे जागृत अवस्थेमध्ये येतात. असं नाही की तुम्ही ध्यानाला असं असं बसलं पाहिजे आणि हृदयावर गेलात तेव्हाच येतात, नाही. हे दिवसभर येतात. पुढच्या शांत वेळेत म्हणा की माझा उच्च स्व, अ, असे सगळे विचार मला सांग, ज्यांनी मला हे सगळे दुःखद अनुभव दिलेत. हं? म्हणजे पहिल्यांदा आपण आपल्या विचारांमध्ये काय चूक होती आता, हे म्हणायचं, मागायचं. आणि दुसऱ्या वेळी जे काही, जो काही आता दुःखाचा अनुभव तुम्ही घेतला असेल, नुकताच भांडणं झाली असतील कोणासोबत तरी, त्या प्रसंगाबद्दल विचारायचं की हा प्रसंग माझ्या आयुष्यात का घडला, हे ह्याच्या मागे माझा कुठला चुकीचा विचार होता, हे मला तू सांग. मग आपल्याला कळेल की तो जो दुःखाचा अनुभव आपल्याला आला, घरातल्यांनी कुणीतरी काहीतरी बोललं, पैसे, मोबाईल हरवला आपला, पैसे कुणीतरी फसवलं मला, त्या खास विशिष्ट अशा अनुभवाबद्दल विचारा की कुठला विचार होता माझा, की ज्यामुळे मला माझे मोबाईल चोरीला गेला, माझे पैसे कुणीतरी पळवून नेलं, कुठेतरी मला हे फटका बसला, काहीतरी माझी गाडी पकडली ट्रॅफिक पोलिसनी आणि हे असं गेलं. हे सगळं तुम्हाला ते आन्सर्स मिळायला लागतील. की का बरं मला हा अनुभव आला, की जिथं ट्रॅफिक पोलिसने माझ्याकडनं दंड घेतला. हे पण मी सांगते तुम्हाला, हे झालं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते की हे सुद्धा अनुभव येतात. हे सुद्धा विचार आपल्याला आतून येतात. म्हणजे एखाद्या खास प्रसंगाबद्दल किंवा म्हणजे हा एक अभ्यास झाला. आणि दुसरा म्हणजे की ओव्हरऑल माझ्या आयुष्यात जिथे जिथं गोंधळ आहे, तिथं माझे कुठले विचार मला दुरुस्त करणं गरजेचं आहे. असे 2 अभ्यास आपण करणार आहोत. केवळ त्या विचारांना ओळखा, जाणून घ्या, माहीत करून घ्या आणि लिहून घ्या ते. हेच आपला अभ्यास आहे. विचारांमध्ये सुधारणा करणे या धड्याचा. हं? त्यानंतर शेवटी जे आहे पॅरेग्राफ, त्यामध्ये आपण आपले नेहमीचे सराव, की झोपताना अशा लोकांना आठवा की ज्यांना क्षमा करायची, आणि हे समजून त्यांना क्षमा करा की मीच त्यांना ते करायला सांगितलं म्हणून ते माझ्याशी असं वागले, जे आपण मागच्या धड्यात बघितलं. त्या सगळ्यांबरोबर आलेले सगळे अनुभव, त्याचं पूर्ण श्रेय आणि दोष हे सगळं स्वतःवर घ्या. आता जबाबदारी आपण घ्यायची. सगळी जबाबदारी माझ्या आयुष्याची माझी. मी कुणालाच म्हणू शकत नाही की ह्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. आनंद झाला, सुख अनुभव केलं, समाधान झालं, शांती आली मनाला, कुठेतरी छान वाटले, फिलिंग्स चांगल्या आल्या, भावना आल्या, ते पण आपलं. आणि निराशा आली, त्रास झाला, रडू आलं, फसवलं गेलं, काही असेल, जी दुःख आहेत ती पण आपली. त्याची जबाबदारी पूर्ण आपण घ्यायची. हे असं वाक्य आहे ह्याच्यामध्ये, की जे आता आपल्याला सुरू करायचं आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे त्यांच्यासोबत, अशा सगळ्या माणसांसोबतचे हे सगळे अनुभव आता आपले, चांगले वाईट सगळं सगळं आपलं. ठीक आहे. आपल्या हृदयातून त्यांना प्रेम पाठवा आणि वास्तविकरित्या क्षमा करणं म्हणजे काय हे आठवा आणि सगळ्यांना क्षमा करा, जे आपण मागच्या धड्यात बघितलं. तर ओव्हरऑल आपला हा जो एक धडा आहे, विचारांमध्ये सुधारणा करणं, ह्यामध्ये आपण केवळ असे विचार आता माहीत करून घेतोय की असे कुठले विचार आहेत जे मला त्रास देत आहेत,
असे कुठले विचार आहेत ज्यांनी मला हा अनुभव दिला. एखाद्या व्यक्तीचं अं, नातं तुटलं असेल एका माणसासोबत, ते तुटलेलं नातं मला हा अनुभव का आला? माझ्याकडनं तर मी पूर्ण प्रेम दिलं होतं. मी तर 100% चांगल्या ह्याच्यामध्येच होते. मग मला हा अनुभव का आला? ह्याचं उत्तर तुमचा उच्च आत्माच तुम्हाला देऊ शकतो. ना मी देऊ शकत, ना अजून कोणी देऊ शकत. कारण त्या उच्च आत्म्यालाच माहितीये त्याच्यामध्ये तुम्हाला काय लेसन होता आणि कुठला विचार होता तुमचा, ज्या विचारामुळं हा अनुभव तुम्हाला आलेला आहे. हे सत्य आहे. हे सत्य कुणीही तुम्हाला नाही सांगू शकत. पत्रिका जरी आपण घेऊन गेलो तर फक्त आपल्याला ग्रहांबद्दल माहिती झाली की हे शनीचा त्रास होता, मंगळाचा त्रास होता, म्हणून हे असं झालं, तसं झालं. पण हे पटणार आहे आपल्याला की का असं झालं? का बरं शनीचा त्रास मला झाला? का मंगळाचा मला असा त्रास झाला? एक लॉजिकल आपण जेव्हा किंवा आपण जेव्हा खरोखर आत्मज्ञान जेव्हा आपण बघतो की का असं झालं माझ्या बाबतीत, हे ग्रहांचं तर आपण ऐकतो ते ठीक आहे, ते त्यांच्या जागी बरोबर आहे. पण मला माहित करून घ्यायचंय की असा कुठला विचार आहे, कशामुळे माझ्या बाबतीत असं घडलंय. ह्यासाठी आपल्याला हा सराव उपयोगी पडतो. आपल्या उच्च आत्म्याला सगळं माहितीये, आपल्या आत्म्याला. तो आपल्याला बरोबर ते सांगतो की कुठल्या विचारामुळे तुझ्या आयुष्यात हा प्रसंग उभा राहिला, ज्याच्यातून तुला दुःख अनुभव झाला. ते प्लस आत्ता सध्या जे काही गोंधळ माझा, जे काही प्रॉब्लेम आहे ज्या एरियामध्ये, तिथं कुठल्या विचारामध्ये मला सुधार करणं गरजेचं आहे. ह्याचे इतके अनुभव आहेत, मी तुम्हाला सांगते. माझ्या जर्नीमध्ये, माझ्या आयुष्यात जेव्हा मी युनिफाईड करत होते. मला फक्त त्या सरावामध्येच नाही, दिवसभर मला त्याचे विचार लगेच कळायला लागले. जर आपण जागृत असू आणि आपल्याला असं वाटलं ना, की अरे हे का असं झालं? तुम्ही बघा, तुम्हाला दिवसभरामध्ये कधी पण त्याचा आन्सर मिळायला लागेल. इतकं हे काम करतं. आणि ते खरोखर असतं. मग तुम्ही जेव्हा लिहून ठेवाल ना, ती यादी लिहून ठेवा, की हा विचार माझ्या आणि तो असा एकदम समजतो आपल्याला आलेला विचार. तो हृदयातनं असा आपल्याला जाणवतो आलेला. तो लिहून घ्या, कारण तो आपल्या उच्च आत्म्याचाच विचार आहे. आणि मग आपल्याला सोपं जातं त्याच्यावर काम करणं. ठीक आहे, मला आता समजलं. तर ह्या धड्यामध्ये आपण असे सगळे विचार ओळखणार आहोत. धडा व्यवस्थित, शांतपणे, हळूहळू वाचा. कारण आपल्याला हा मोठा आहे आणि असं वाटलं पण असेल, अरे खूप आहे याच्यामध्ये. पण एकदा दोनदा वाचल्यानंतर तुम्हाला अवघड वाटणार नाही ते. तर सराव फक्त बघा, की त्याचं विचारांवर काम करण्याचं का महत्व आहे हे समजून घ्या, की त्याच्यावर आपलं सगळं वर्तमान, भविष्य सगळं अवलंबून आहे. म्हणून आपल्या विचारांवर काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे? तर ह्याच नोटवर आपण थांबू. उद्या आपण ह्याचा सराव घेऊ. प्रयत्न करू, की आपल्याला काय आन्सर्स येतात आपल्या उच्च आत्म्याकडनं सरावादरम्यान. हे प्रयत्न करू आपण. तुम्ही देखील कधीही वेळ मिळाला, तर तुम्ही विचारा हृदयावर जाऊन आपल्या उच्च स्वला. आणि एक महत्वाची क्रिया म्हणजे आभा स्वच्छ करणं, लॉक करणं, हृदयातून प्रेम प्रकाश पाठवणं. हे बंद करायचं नाही. हे सुरू ठेवायचं, की जितकं आपण प्रेम पाठवतोय, तितकं आपल्या हृदयामध्ये आपल्याला एनर्जी फील होते. तर ह्याच नोटवर आपण आजचं आपलं सत्र थांबवू. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. तुमचे खूप आभार आणि सगळ्यांना प्रेम प्रकाश. मेधाताई, थँक्यू सो मच. तुम्हाला पण आत्मवंदन सगळ्यांना.